आणि ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आत्ताच एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजे ठाण्याच्या खाडीतून एक पिस्तूल हाती लागलेला आहे आणि या पिस्तुलाचा दाभोलकर हत्येशी संबंध आहे की नाही याचा तपास सुरू झालेला आहे। हे पिस्तूल दाभोलकरांच्या हत्येत वापरलेलं की नाही याचा तपास आता केला जातोय। मात्र ठाण्यातल्या खारेगाव इथल्या खाडीमध्ये हे पिस्तूल सापडलेलं आहे। आत्ताची आपण महत्त्वाची बातमी पाहतोय। सीबीआयने पिस्तूल फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवलेलं असून दुबईची इन्व्हेंटेक मरीन कन्सल्टेशन या पिस्तुलाच्या शोधात होती। कंपनीने नॉर्वेमधून आणलेल्या मशीन्स आणल्या होत्या आणि भारतात आणताना 95 लाखांचं आयात शुल्क माफ करण्यात आलेलं होतं। आपण अधिक माहिती जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे आपल्या सोबत आहेत। वैभव, नेमकी काय माहिती मिळते या संदर्भातली? मनाली, जी माहिती मिळते त्यानुसार नॉर्वेचे जे डायव्हर्स आहेत, दुबईची इन्व्हेंटेक मरीन कन्सल्टेशन नावाची कंपनी, तिला सीबीआयने हायर केलेलं होतं। या खाडीमध्ये जे पिस्तूल दाभोळकरांना मारून त्याच्यानंतर टाकण्यात आल्याची माहिती शरद कळसकरने आणि सचिन अंदुरे यांनी दिलेली होती। त्याचा तपास सीबीआय ऑगस्ट 2019 पासून करत होता आणि ऑगस्ट 2019 ला सीबीआयने पुण्याच्या कोर्टामध्ये तशा स्वरूपाचं पत्र दिलेलं होतं की या पिस्तुलाच्या शोधामध्ये आम्ही आहोत आणि जवळपास आता 1 वर्ष सव्वा वर्षानंतर सीबीआय कडून असा दावा करण्यात येतोय की या नॉर्वेच्या डायव्हर्सनी एक पिस्तूल जे आहे ते शोधून काढलंय। वेगवेगळ्या टेक्निक्स वापरून इतके दिवस हा सर्च जो आहे तो या खाडीमध्ये सुरू होता आणि आता या सर्चमध्ये एक पिस्तूल मिळालेलं आहे। साधारण त्याच पद्धतीचं हे पिस्तूल आहे ज्यातून दाभोळकरांची हत्या करण्यात आलेली आहे। .32 कॅलिबरचं जे पिस्टल, हँडमेड पिस्टल जे आहे त्यातून ही हत्या करण्यात आलेली होती असा बॅलिस्टिकचा रिपोर्ट जो आहे तो सुरुवातीलाच आलेला होता आणि त्याच्यामुळे आता हे जे पिस्तूल मिळालेलं आहे या पिस्तुलाचा याचे फॉरेन्सिक इन्व्हेस्टिगेशन याचं करावं लागेल। बॅलिस्टिक एक्सपर्ट कडून पुन्हा गोळ्यांचा बोर ज्या दाभोळकरांच्या शरीरामध्ये मिळालेल्या होत्या त्या आणि या पिस्तुलाचा बोर दोन्ही गोष्टी मॅच कराव्या लागतील आणि त्यानंतर जर ते मॅच झालं तर बॅलिस्टिक एक्सपर्टने सांगितल्यानंतर हे स्पष्ट होऊ शकेल की या पिस्तुलाने दाभोळकरांची हत्या करण्यात आलेली होती। आता सद्यस्थितीला सीबीआयचं जे म्हणणं आहे त्यानुसार याच संशयित पिस्तुलातून ही हत्या करण्यात आलेली असावी। मात्र अजूनही अगदी बरोबर आहे वैभव, त्यामुळे बॅलिस्टिक चाचणीनंतर सत्य काय आहे हे नेमकं समोर येणार आहे। या संपूर्ण माहितीबद्दल वैभव धन्यवाद। आणि या सगळ्या घडामोडी आपण बुलेटिनमध्ये पाहत राहणार आहोत। मात्र आता वेळ झाली इथेच थांबण्याची। ताज्या बातम्यांसाठी तुम्ही लॉग ऑन करा news18lokmat.com या आमच्या वेबसाईटवर आणि तसंच ट्विटर आणि इंस्टाग्रामसाठी आमचा हँडल आहे @news18lokmat।